नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे आपल्या यशवंत यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सोलापुरामध्ये असताना त्यांनी अनेक लीला केल्या. त्यापैकीच एक म्हणजे सोलापुरातील सिद्धेश्वर तलावाला ऐन उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी असते. ते का व कसे याचे कारण आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत, ऐकणार आहोत. तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा भाग संपूर्ण बघावा, ऐकावा व श्री स्वामी समर्थ कृपा सोलापूरकरांवर कशी प्राप्त झाली ते बघावे ही नम्र विनंती करते. धन्यवाद. संचारेश्वर, भक्तवत्सल, भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ हे सोलापुरामध्ये असताना एकदा ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेथील सिद्धेश्वर तलाव हा पूर्णतः आटला. सिद्धेश्वर तलावात पाण्याचा एक थेंबही नव्हता. त्यामुळे त्यावेळच्या सोलापूर वासियांना सोलापूरपासून 2-3 कोस दूर पाणी आणण्यासाठी जावे लागे. ते 2-3 कोस दूर जाऊनही त्यांना कसेबसे थोडेसेच पाणी मिळे. त्याच वेळेला पशुपक्षी, जनावरे यांची सुद्धा पाण्याशिवाय अतिशय तडफड होत होती. त्यामुळे सोलापूर वासियांनी त्यावेळेला सोलापूरमध्ये असलेल्या देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अनुष्ठाने केली, अभिषेक केला, नवस सायास केले, तरीही पाणी प्राप्त होईना. अखेरीस ते श्री स्वामी समर्थांकडे गेले. सर्वज्ञ स्वामी समर्थांना त्यांची ती स्थिती ज्ञात होतीच. त्यांनी स्वामी समर्थांना विनंती केली की पाण्याशिवाय आमची अतिशय दुर्दशा झालेली आहे. पशुपक्ष्यांचे आणि आमचे सुद्धा पाण्याशिवाय अतिशय हाल होत आहे. तेव्हा आम्ही आपणास नम्रपणाने विनंती करतो की आमची ही पाण्याची समस्या आपण दूर करावी. तेव्हा दयानिधी श्री स्वामी समर्थ हे सिद्धेश्वर तलावाकडे निघाले. सोलापूर वासियांचे अर्ज विनंत्या अर्धवे ऐकल्यानंतर दयानिधी श्री स्वामी समर्थ हे तत्क्षणी सिद्धेश्वर तलावाच्या बाजूस गेले व तेथे एक घटका ते लघुशंका करत राहिले. त्यांची ही कृती त्यावेळेला अनेकांनी पाहिली. लघुशंका संपताच काही क्षणातच आकाशामध्ये काळे मेघ दाटून आले. बघता बघता सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यावेळेला पावसाळी वातावरण सुरू झाले आणि बघता बघता मुसळधार पाऊस पडू लागला. त्या वेळेला काही क्षणातच सिद्धेश्वर तलाव हा पाण्याने तुडुंब भरला. त्या क्षणापासून तर आजतागायत उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा सोलापूरमधील हा सिद्धेश्वर तलाव आटत नाही. त्यावेळी सोलापुरात मुकुंद नावाचा देशी ब्राह्मण राहत होता. हा मुकुंद नित्यनियमाने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जात असे. एके दिवशी त्याने विनम्रतापूर्वक स्वामींना विनंती केली की स्वामी महाराज, मला या संसाराच्या यातायातीतून सोडवा. त्यावेळेला श्री स्वामींनी त्याच्यावर नेत्रकटाक्ष टाकला आणि त्याला सांगितले, प्रथमतः तू वासनारहित हो आणि सर्व संग परित्याग कर. श्री स्वामींचे
हे दैवी शब्द ऐकताच मुकुंद समाधी अवस्थेमध्ये गेला. काही काळ तो समाधी अवस्थेत राहिला. त्याची समाधी अवस्था उतरल्यानंतर मुकुंदामध्ये परिवर्तन झाले होते. पुढे तो सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊन राहिला. लोकांची उपाधी टाळावी म्हणून त्याने मौन व्रत धारण केले होते. शिवाय तो कोणाकडे कोणत्याही प्रकारची भीक मागत नसे अथवा याचना करीत नसे. त्या काळात हाच मुकुंद योगी म्हणून सोलापुरामध्ये प्रसिद्ध झाला. धन्यवाद दादा. मुकुंद बुवा योगी सत्पुरुष हे सिद्धेश्वर तलावाकाठी राहत असताना जी काही लीला घडली ती आज आपण आजच्या भागामध्ये ऐकली, बघितली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.